जकातदार शाळा भंडारा येथे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार आणि अंमलबजावणी कार्यक्रम थाटात पार पडला। भंडारा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने जिल्हा परिषद जकातदार शाळा भंडारा येथे दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोज शुक्रवारला दुपारी 3:30 वाजता भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद जकातदार शाळा भंडारा येथे जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार आणि अंमलबजावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार हे होते। या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, भंडारा शहर कार्याध्यक्ष नितेश बोरकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक DR हटवार, सहाय्यक शिक्षक DS बिरनवार, RD काडे, DP चित्रेवेकर, राजेंद्र तागडे, सचिन कोठे, NP बुर्डे उपस्थित होते। यावेळी विष्णुदास लोणारे यांनी सांगितले की जादूटोणा विरोधी कायद्याचे नाव महाराष्ट्र नरबडी, इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध आणि उच्चाटन कायदा असे नाव असून हा कायदा दिनांक 26 ऑगस्ट 2013 रोजी महाराष्ट्रात लागू झाला। या कायद्यातील कलम 9 नुसार कुणाला साप विंचू चावल्यास वैद्यकीय उपचारापासून प्रवृत्त करून तंत्र मंत्र याचा अवलंब करणे, उपचार घेण्यापासून वंचित ठेवणे असे कृत्य केल्यास त्या कायद्यान्वये गुन्हा दाखल होतो। गुन्हा सिद्ध झाल्यास कमीत कमी 5,000 ते जास्तीत जास्त 50,000 रुपये आर्थिक दंड असून कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते असे समजावून सांगितले। हा कायदा पूर्ण महाराष्ट्रात लागू आहे। यापूर्वी असा कायदा नव्हता, त्यामुळे औषधी तसेच चमत्कारी उपचार अधिनियम 1954 चे कलम 2-3 अंतर्गत फसवणूक करणाऱ्या ढोंगी बुवा बाबांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जात होती। हा कायदा अस्तित्वात आला त्यापासून महाराष्ट्रात 1000 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेक ढोंगी बाबा बुवांना शिक्षा झालेली आहे। त्यामुळे या कायद्याचा काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे असे आवाहन करून नारळ हातावर उभा करणे, लाल तागा काढा करणे, लोह्याची लंगर सोडविणे असे विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखविण्यात आले आणि त्यामागील कारणे समजावून सांगण्यात आले। यावेळी अध्यक्षीय भाषणातून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांनी कायद्याविषयी मार्गदर्शन केले आणि अंधश्रद्धा व श्रद्धा यातील फरक समजावून सांगितले। अंधश्रद्धेला बळी पडू नका असे आवाहन केले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते।